नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर. आज आपण बघणार आहोत मानसशास्त्र विषयाचे परीक्षाभिमुख अत्यंत महत्त्वाचे प्रश्न. मागच्या व्हिडिओमध्ये आपण मानसशास्त्राचे महत्त्वाचे 50 प्रश्न बघितलेले होते. तर आज आपण परत 50 प्रश्नांचा सराव करून घेणार आहोत. तर चला सुरू करूया. पहिला प्रश्न आहे, बालकाला योग्य सवयी लावण्यासाठी काय आवश्यक आहे? अ. शिक्षा, ब. बक्षीस, क आहे पुनरावृत्ती व उदाहरण आणि ड. दडपशाही. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क, हे याचं उत्तर आहे पुनरावृत्ती व उदाहरण. प्ले म्हणजे काय? अ. वेळ वाया घालवणे, शिकण्याचे नैसर्गिक साधन, मनोरंजन आणि ड. ऑप्शन आहे स्पर्धा. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब, शिकण्याचे नैसर्गिक साधन. प्ले म्हणजे शिकण्याचे नैसर्गिक साधन. बालकाच्या चुकीच्या वर्तनाचे मुख्य कारण काय असते? अ. पर्याय आहे जाणीवपूर्वक बंडखोरी, शारीरिक मानसिक असंतुलन, शिस्त, अति अभ्यास. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब, शारीरिक मानसिक असंतुलन. बालकाला शिकविताना शिक्षकाने काय लक्षात ठेवावे? अ आहे वय व क्षमतानुसार अध्यापन करावे, सर्वांना एकसारखे शिकवावे, कठीण उदाहरणे द्यावीत, फक्त गृहपाठ द्यावा. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ, वय व क्षमतानुसार अध्यापन करावे. वैयक्तिक फरक म्हणजे काय? विद्यार्थ्याचे एकसारखे वर्तन, प्रत्येक बालकाची वेगळी क्षमता व आवड, सर्व बालकांचा समान विकास आणि ड. ऑप्शन आहे शिक्षकाचा फरक. तर याचं योग्य उत्तर आहे ब ऑप्शन, प्रत्येक बालकाची वेगळी क्षमता व आवड. वैयक्तिक फरक म्हणजे काय? तर प्रत्येक बालकाची वेगळी क्षमता व आवड. गिफ्टेड चाइल्ड म्हणजे काय? अ ऑप्शन आहे अभ्यासात मागे असलेले बालक, सरासरी बुद्धिमत्ता असलेले बालक, क ऑप्शन आहे अत्यंत बुद्धिमान व सर्जनशील बालक आणि ड ऑप्शन आहे खेळाडू बालक. तर गिफ्टेड चाइल्ड म्हणजे क ऑप्शन, अत्यंत बुद्धिमान व सर्जनशील बालक. स्लो लर्नर विद्यार्थ्यांसाठी योग्य पद्धत कोणती? गती वाढवणे, पुनरावृत्ती व दृश्य साधने वापरणे, तक्रार करणे आणि ड ऑप्शन आहे स्पर्धा लावणे. तर याचं योग्य उत्तर आहे ब ऑप्शन, पुनरावृत्ती, दृश्य साधने वापरणे. पियर ग्रुप म्हणजे काय? तर शिक्षकांचा गट, समान वयाच्या मुलांचा गट, पालकांचा गट आणि ड ऑप्शन आहे प्रौढांचा गट. पियर ग्रुप म्हणजे ऑप्शन क्रमांक ब, समान वयाच्या मुलांचा गट. बालकाच्या सामाजीकरणाची सुरुवात कुठून होते? बालकाच्या समाजीकरणाची सुरुवात कुठून होते? अ ऑप्शन आहे शाळेतून, ब ऑप्शन आहे कुटुंबातून, मित्रांकडून, शिक्षकांकडून. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब, कुटुंबातून. ॲडोलसेन्स म्हणजे काय? बाल्यावस्था, किशोरावस्था, प्रौढावस्था की वृद्धावस्था? तर ॲडोलसेन्स म्हणजेच किशोरावस्था. शिक्षक हा विद्यार्थ्यांसाठी कसा असावा? दडपशाही करणारा, प्रेमळ व मार्गदर्शक, उदासीन आणि ड ऑप्शन आहे कठोर. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब, प्रेमळ व मार्गदर्शक. विद्यार्थ्यांच्या चुका दाखवताना शिक्षकाने रागाने ओरडावे, शांततेने समजावे, शिक्षा द्यावी, दुर्लक्ष करावे. तर विद्यार्थ्यांच्या चुका दाखवताना शिक्षकाने ऑप्शन क्रमांक ब, शांततेने समजावावे. विद्यार्थ्यांच्या भावनिक समस्यांवर उपाय काय? अ. समुपदेशन, काउन्सिलिंग, शिक्षा, दुर्लक्ष, वर्ग बाहेर काढणे. तर याचं योग्य उत्तर आहे समुपदेशन, काउन्सिलिंग. गायडन्स म्हणजे काय? तर आदेश देणे, सल्ला व दिशा देणे, शिक्षा देणे, शिकविणे. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब, सल्ला व दिशा देणे. टीचर ॲज अ फॅसिलिटेटर म्हणजे नियंत्रण करणारा, शिकवण्यास मदत करणारा, निरीक्षक, शिस्त अधिकारी. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब, शिकण्यास मदत करणारा. विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढविण्यासाठी काय करावे? त्यांना अपयशाची भीती दाखवावी, प्रोत्साहन द्यावे व छोट्या यशाचे कौतुक करावे, शिक्षा द्यावी, ड ऑप्शन आहे तुलना करावी. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब, प्रोत्साहन द्यावे व छोट्या यशाचे कौतुक करावे. काउन्सिलिंगमध्ये शिक्षकाची भूमिका सल्लागार व श्रोता, न्यायाधीश, क ऑप्शन आहे तक्रार निवारक, ड ऑप्शन आहे निरीक्षक. तर याचं योग्य उत्तर आहे सल्ला व श्रोता. काउन्सिलिंगमध्ये शिक्षकाची भूमिका सल्लागार व श्रोता. काउन्सिलिंगमध्ये शिक्षकाची भूमिका, याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ, सल्लागार व श्रोता. विद्यार्थ्यांच्या शिकण्यातील अडचणी ओळखण्यासाठी काय करावे? निदान चाचणी, डायग्नॉस्टिक टेस्ट घ्यावी, शिक्षा द्यावी, दुर्लक्ष करावे, पालकांना बोलवावे. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ, निदान चाचणी म्हणजेच
डायग्नॉस्टिक टेस्ट घ्यावी. शिक्षक विद्यार्थी संबंध कसे असावेत? अ ऑप्शन आहे दडपशाहीपूर्ण, औपचारिक, स्नेहपूर्ण व विश्वासावर आधारित. ड ऑप्शन आहे स्पर्धात्मक. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क, स्नेहपूर्ण व विश्वासावर आधारित. इफेक्टिव्ह टीचरची खासियत काय? अधिकार गाजवणे, विद्यार्थ्यांच्या गरजा समजून घेणे, कडक शिस्त ठेवणे, वेळेत सुट्टी देणे. इफेक्टिव्ह टीचरची खासियत, याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब, विद्यार्थ्यांच्या गरजा समजून घेणे. सायकॉलॉजी शब्दाचा उगम कोणत्या भाषेत आहे? अ इंग्रजी, ब ग्रीक, क लॅटिन आणि ड ऑप्शन आहे संस्कृत. तर याचं योग्य उत्तर आहे ग्रीक. सायकॉलॉजी शब्दाचा उगम ग्रीक या भाषेतून झालेला आहे. सायको या शब्दाचा अर्थ काय? तर आत्मा किंवा मन. ब आहे शरीर, क ऑप्शन आहे बुद्धी आणि ड ऑप्शन आहे शिक्षण. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, आत्मा मन. सायको या शब्दाचा अर्थ आत्मा किंवा मन असं होत असतं. मानसशास्त्र हा शास्त्र कोणाशी संबंधित आहे? अ मानवी वर्तन आणि अनुभवाशी, ब ऑप्शन आहे समाज, निसर्ग, धर्म. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक मानवी वर्तन आणि अनुभव. इंट्रोस्पेक्शन पद्धत कोणी वापरली? उंट, स्किनर, पियाजे आणि ड ऑप्शन आहे एरिक्सन. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक उंट. इंट्रोस्पेक्शन पद्धत उंट यांनी वापरली. स्टिम्युलस रिस्पॉन्स सिद्धांत कोणाचा आहे? वॉटसन, फ्रायड, कोहलर की पियाजे. तर याचं योग्य उत्तर आहे वॉटसन. स्टिम्युलस रिस्पॉन्स सिद्धांत वॉटसन यांचा आहे. ट्रायल अँड एरर शिकण्यामध्ये कोणता नियम महत्त्वाचा आहे? अ ऑप्शन प्रयत्न व चुका, बक्षीस नियम, पुनरावृत्ती नियम आणि ड आहे सर्व. तर याचं योग्य उत्तर आहे वरील सर्व. ट्रायल अँड एरर शिकण्यामध्ये प्रयत्न व चुका हा नियम महत्त्वाचा आहे, बक्षिसाचा नियम आहे, पुनरावृत्ती नियम आहे. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ड, वरील सर्व. रेनफोर्समेंट म्हणजे शिक्षा, शिकलेले वर्तन दृढ करणे. क ऑप्शन आहे विसरणे आणि ड ऑप्शन आहे परीक्षा. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब, शिकलेले वर्तन दृढ करणे. रेनफोर्समेंट म्हणजे शिकलेले वर्तन दृढ करणे. मेमरी म्हणजे काय? विसरणे, ज्ञान संचयित ठेवणे व पुन्हा आठवणे. क ऑप्शन आहे शिकणे आणि ड आहे तर्क करणे. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब, ज्ञान संचयित ठेवणे व पुन्हा आठवणे. ऑप्शन क्रमांक ब, ज्ञान संचयित ठेवणे व पुन्हा आठवणे. मेमरी म्हणजे ज्ञान संचयित ठेवणे व पुन्हा आठवणे. विसरण्याचे सर्वात महत्त्वाचे कारण पुनरावृत्ती न करणे, जास्त अभ्यास करणे, एकाग्रता आणि ऑप्शन क्रमांक ड मनोबल. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक पुनरावृत्ती न करणे. विसरण्याचे सर्वात महत्त्वाचे कारण जर कोणते असेल तर पुनरावृत्ती न करणे. ट्रान्सफर ऑफ लर्निंग म्हणजे काय? शिकलेले ज्ञान दुसऱ्या परिस्थितीत वापरणे, विसरणे, पुनरावृत्ती की परीक्षा देणे. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक शिकलेले ज्ञान दुसऱ्या परिस्थितीत वापरणे. ट्रान्सफर ऑफ लर्निंग म्हणजे शिकलेले ज्ञान दुसऱ्या परिस्थितीत वापरणे. मोटिवेशनचा मूलभूत घटक कोणता? उद्दिष्ट, बुद्धिमत्ता, व्यक्तिमत्व की शिक्षण. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक उद्दिष्ट. मोटिवेशनचा मूलभूत घटक जर कोणता असेल तर तो आहे उद्दिष्ट. इन्स्टिक्ट म्हणजे काय? शिकलेले वर्तन, जन्मजात प्रवृत्ती, अनुभवजन्य ज्ञान की विचार प्रक्रिया. तर इन्स्टिक्ट म्हणजे ऑप्शन क्रमांक ब, जन्मजात प्रवृत्ती. इमोशनल इंटेलिजन्स ही संकल्पना कोणी मांडली? गोलमन यांनी, गार्डन यांनी, पियाजे यांनी की स्किनर यांनी. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक गोलमन यांनी. इमोशनल इंटेलिजन्स ही संकल्पना गोलमन यांनी मांडली. सोशलायझेशन म्हणजे समाजाशी जुळवून घेणे, एकटे राहणे, शिक्षण घेणे, मनोरंजन करणे. तर याचं योग्य उत्तर आहे समाजाशी जुळवून घेणे. सोशलायझेशन म्हणजे ऑप्शन क्रमांक अ, समाजाशी जुळवून घेणे. लर्निंग बाय डुईंग या तत्वाशी कोण संबंधित आहे? जॉन डुई, स्किनर, पियाजे की वॉटसन. तर लर्निंग बाय डुईंग या तत्वाशी ऑप्शन क्रमांक अ, जॉन डुई हे संबंधित आहेत. लर्निंग कर्व म्हणजे काय? तर शिकण्याच्या प्रगतीचा आलेख, वर्तनाचा प्रकार, बुद्धिमत्तेची चाचणी की भावनांचे मापन. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ, शिकण्याच्या प्रगतीचा आलेख. लर्निंग कर्व म्हणजे शिकण्याच्या प्रगतीचा आलेख. फॉरगेटिंग कर्व कोणी मांडली? एबिंगहॉस यांनी, पियाजे यांनी, फ्रायड यांनी की स्किनर यांनी.
तर याचं योग्य उत्तर आहे एबिंगहॉस यांनी. फॉरगेटिंग कर्व जर कोणाचं असेल तर त्याच्याशी निगडीत आहे एबिंगहॉस. कन्स्ट्रक्टिव्हिझम या तत्त्वाचा जनक कोण? पियाजे, वॉटसन, थॉर्नडाईक की फ्रायड? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए पियाजे. कन्स्ट्रक्टिव्हिझम या तत्त्वाचा जनक पियाजे आहे. झोन ऑफ प्रॉक्झिमल डेव्हलपमेंट कोणाचा सिद्धांत आहे? झोन ऑफ प्रॉक्झिमल डेव्हलपमेंट कोणाचा सिद्धांत आहे? विगोत्स्की, पियाजे, स्किनर की ब्रुनर? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए विगोत्स्की. झोन ऑफ प्रॉक्झिमल डेव्हलपमेंट. स्कॅफोल्डिंग पद्धत कोणाशी संबंधित आहे? ब्रुनर, फ्रायड, पियाजे की वॉटसन? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब्रुनर. स्कॅफोल्डिंग पद्धत ब्रुनर यांच्याशी संबंधित आहे. कंडिशन रिफ्लेक्स प्रयोग कोणी केला? पावलॉव यांनी, थॉर्नडाईक यांनी, स्किनर यांनी की वॉटसन यांनी? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक पावलॉव. ट्रायल अँड एरर प्रयोगामध्ये मांजर कोणी वापरली? अ थॉर्नडाईक यांनी, ब पावलॉव यांनी, क स्किनर यांनी आणि ड आहे कोहलर यांनी? तर याचं योग्य उत्तर आहे थॉर्नडाईक यांनी. ट्रायल अँड एरर हा जो सिद्धांत आहे हा थॉर्नडाईक यांचा आहे. इनसाइट लर्निंग प्रयोगात कोहलरने कोणता प्राणी वापरला? अ ऑप्शन आहे कुत्रा, माकड, मांजर की ससा? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब माकड. इनसाइट लर्निंग प्रयोगात कोहलरने माकड हा प्राणी वापरला. ऑपरंट कंडिशनिंगमध्ये काय महत्त्वाचे असते? अ बक्षीस व शिक्षा, निरीक्षण, तर्कशक्ती की समुपदेशन? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बक्षीस व शिक्षा. लॅटंट लर्निंग सिद्धांत कोणाचा आहे? टॉलमन यांचा, पियाजे यांचा, स्किनर यांचा की फ्रायड यांचा? तर याचं योग्य उत्तर आहे टॉलमन यांचा. ऑब्झर्वेशन लर्निंग कोणाचा सिद्धांत आहे? ऑब्झर्वेशन लर्निंग कोणाचा सिद्धांत आहे? बँडुरा यांचा, स्किनर यांचा, पावलॉव यांचा की कोहलर यांचा? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बँडुरा यांचा. ऑब्झर्वेशन लर्निंग हा सिद्धांत बँडुरा यांचा आहे. मॉडेलिंग या संकल्पनेशी कोण संबंधित आहेत? अ बँडुरा, पियाजे, एरिक्सन की वॉटसन? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बँडुरा. मॉडेलिंग या संकल्पनेशी बँडुरा हे संबंधित आहेत. प्रोजेक्ट मेथड कोणाशी संबंधित आहे? किलपॅट्रिक, पियाजे, स्किनर की थॉर्नडाईक? तर याचं योग्य उत्तर आहे किलपॅट्रिक. प्रोजेक्ट मेथड प्रकल्प पद्धती. चाइल्ड सेंटर एज्युकेशनचे जनक कोण? जॉन डुई, पियाजे, स्किनर की फ्रायड? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ जॉन डुई. शिक्षकाने विद्यार्थ्यांना कसे शिकवावे? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब त्यांच्या अनुभवांशी जोडून. तर ठीक आहे मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण मानसशास्त्र विषयाचे अत्यंत महत्त्वाचे 50 प्रश्नांचा सराव करून घेतलेला आहे. आपणास जर व्हिडिओ आवडलाच प्लीज हिट द लाईक बटन अँड सबस्क्राईब द चॅनल. थँक्यू सो मच.